नमस्कार, मी ओंकार पाटील केजीसी मध्ये कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट युट्यूब चॅनल फाउंडर. 6 महिने झाले युट्यूब चॅनल सुरू होऊन आणि खरोखर तुमच्या प्रतिसादामुळे आतापर्यंत आपण 6,000च्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय. याबद्दल खरोखर तुमचं खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आपण नवीन एक पॉडकास्ट सिरीज चालू करतोय. ही सिरीज चालू करण्याचं एक कारण तुम्हाला सांगतो, कारण आता सध्याचे जे प्लेयर्स आहेत हे आपले नाव चांगलं गाजवतात, पण ज्या इथे प्लेयर्स आहेत किरण खटकर असू दे, मनोज संपळा असू दे, त्यांसारखे जे मोठे दिग्गज प्लेयर आहेत त्यांनी आपल्या परफॉर्मन्स आपल्या रक्ताचं पाणी करून त्यांनी आपलं कोल्हापूरचे क्रिकेट आहे हे अगदी आपल्या कोल्हापूरच्या बाहेरच काय राज्याबाहेर सुद्धा नेले. मनोज संपळा सरांची सध्या सांगायला गेलं तर 2018 मध्ये दुबईमध्ये ज्यावेळी भारत पाकिस्तानची टेनिस क्रिकेटची जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये त्यांचं सिलेक्शन होतं. ही खरोखर एक अभिमानास्पद आपली गोष्ट आहे. आणि त्यासोबत किरण खटकर सरांचा पहिल्यांदा सर्वात मोठा हात आहे, कारण ते नसते तर आजपर्यंत जे एवढ्या मोठ्या टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये कोल्हापूरच्या टीम्स केल्याच नसत्या. कारण ज्यावेळी क्रिकेट कमी होतं त्यावेळी किरण खटकर सरांनी पुढाकार घेऊन त्यांचा चांगला गेम होता, त्यांनी स्वतःहून एक मोठी टीम चांगली तयार केली आणि त्या टीमनं बाहेर जाऊन आपलं कोल्हापूरचं नाव मोठं केलं. या संघात खरं सांगायचं गेलं तर मनोज संपळा सुद्धा त्यांच्या अंतराखाली शिकलेलं प्लेयर आहे. त्यांनी त्यांचा गेम दाखवला आणि वेळाभावी मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, कारण ह्यांच्यासारखीच बाकी सुद्धा प्लेयर आहेत की त्यांनी त्यांच्या कामगिरीतून आपल्या कोल्हापूरचं नाव मोठं केलं. ही पॉडकास्ट सिरीज चालू करण्याचा आमचा उद्देश सांगतोय तुम्हाला की रत्नागिरीसारखा जिल्हा बघा, रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये भरपूर प्लेयर्स आहेत की त्यांनी त्यांचा गेम प्रत्येक प्लेअरमध्ये असतो चांगला. आणि गेम कसं होतं की गेम ज्यावेळी आपण प्रेक्षकांना दाखवतो त्यानंतर आपल्याला जास्त मोटिवेट होतं ना, जेवढा गेम आपला आहे त्यापेक्षा जास्त गेम आपला होतात. तसंच रत्नागिरीमध्ये झालंय की ज्यावेळी चांगली युट्यूब चांगली त्यांनी खेळ दाखवला त्यांना मोटिवेशन, त्यांचा फेमबेस वाटला, लोकांना चांगला दाखवण्यासाठी त्यांनी आपला परफॉर्मन्स सुधारला. अशा बारीक सारीक गोष्टीतून चांगले मोठे प्लेयर होते आणि त्याच बाबतीत आपल्याला आपल्या कोल्हापूरची करायचं. खरोखर मला कोल्हापूर जिल्ह्याबद्दल स्वाभिमान वाटतो, कारण मी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातून एका छोट्याशा गावातून आहे आणि मी सुद्धा क्रिकेट खेळलोय. कारण मी काही गोष्टी अशा छोट्या गोष्टी त्या अनालाइज केल्या आणि मला सुद्धा वाटतं की कोल्हापूरचं नाव क्रिकेट आपलं कोल्हापूरचं एका चांगल्या नेक्स्ट लेवलला जावं असं मला सुद्धा वाटतं. त्यासाठी मी सिरीज चालू करते, लाईव्ह चालू केले. तुमचा पण सपोर्ट आहे, तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही. हा व्हिडिओ कुठेही जाऊ दे, म्हणजे इचलकरंजी, गडिंग्लज, जयसिंगपूर, गगनबावडा असू दे, करवीर असू दे, पन्हाळा, शावडी तालुका, भरपूर ठिकाणी आहेत आपल्या कोल्हापूर. आजरा असू दे, चंदगड असू दे, अशा ठिकाणी जिथे प्लेयर्स आहेत, कोणही प्लेयर असू दे, आपल्याला फक्त त्यांचा पॉडकास्ट घेऊन करायचा, त्यांचं नाव ज्यांनी चांगला काळा दाखवलाय त्यांना फक्त पडद्याच्या पुढे आणायचं आहे, असं हा आपलं ध्येय आहे. आणि मी खरोखर एका छोट्याशा गावातून आहे आणि मला तुम्ही खरोखर सपोर्ट करा, कारण हे माझ्या एकट्याच्या होणार नाही. कारण तुमचा सपोर्ट असेल तर मी व्हिडिओ बनवेन, ज्या अनेक ठिकाणी लाईव्ह करेन आणि तुमचा सपोर्ट असेल मी काही करू शकत नाही. आणि आपल्या कोल्हापूरसाठी आणि कोल्हापूरच्या क्रिकेटसाठी मी माझ्या परीने शेवटपर्यंत प्रयत्न करत राहीन. तर तुमचा सपोर्ट हवाय, तुमची साथ आहे, कारण आपण जरी एकत्र काही ना काही 100% आपण करू शकतो.